नका
विठ्ठल
आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळच्या पाया माझे रंग बसा फुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मना युक्त विध सकाळच्या पाया माझे रंग बसा फुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकाळच्या पाया माझे रंग बसा फुलाले चित्त शुद्ध करावे पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा ऋषी पांडुरंगा मनरंगा करो प्रथम नमनरंगा करो प्रथम नमनरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमनरे चरण संताचिया चरण संताचिया चरण संताचिया चालू कारा रे कथा विचार रे कथा पदाम्भोजतेजकृतिपदेशम् वीरेन्द्रादिदेवे सदा सूर्यमानम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेव ॐ नमो ज्ञानेश्वरा
तरुणात राडया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराय श्री धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा 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 देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पाव रायगडी मंदिरे बसे माधाराया अकल्पित ते जन्म ठिकाया रायरेश्वरा श्री चरण वंदितो मस्तक तुम्हा छत्रपतीशी आये महाराज पधारिये मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या घ्यावी माझी सेवा लीला दुर्बळाची देवा लीला दुर्बळाची देवा लीला दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा प्राप्त प्रसंगी चिंतनवृत्ती सेवेकरता निवडे लाभांक महान भगवत भक्त जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि या तुकाराम महाराजांचा फार नाही पण 4 चरणाचा असा अभंग राज्य सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगायचा तसं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. महाराज म्हणतात आता म्हणताय म्हणजे पहिलेही त्यांना सांगून गेले बरोबर. जेव्हा माणूस म्हणतो
आता तरी बाजूवा, बरोबर का नाही? म्हणजे माग भरपूर चुका केल्या आणि आता तरी तुम्ही सुधरा, आता तरी पुढे. हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. महाराज अभंगामध्ये उपदेश करतात की बाबांनो, तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. हा उपदेश अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि दुसऱ्या चरणात काय महाराज म्हणतात? महाराज म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुमच्या सर्वांच्या पायावर मी दंडवत घालतो, दंडवत. पण तुम्ही काय करा? तुमचं चित्त शुद्ध करा. जर माणसाचं चित्त जर शुद्ध नसेल तर माणसाच्या जगण्याला, वागण्याला आणि राहण्याला काहीच उपयोग नाही. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात वित ते करावे देवाचे चिंतन, करो नियामन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराज म्हणतात तुमचं हित कशात आहे? हित फक्त तुमचं देवाच्या चिंतनात आहे, देवाच्या नामस्मरणात आहे. म्हणून तुम्ही फक्त एकच करा, हित ते करा, देवाचे चिंतन. पण कसं करा? मन एकाग्र करून करा. करून या मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि महाराज अभंगाच्या शेवटच्या पद्यात, शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावी. आता इथं महाराजांना म्हटलंय तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. आता लाभ म्हणजे जसं तुमच्या माझ्या मनात असा या अभंगाचा भावार्थ असेल, जसं एखादा व्यापार करताना त्याच्यात तुम्ही फक्त नफा पहा आणि तोच व्यापार करा, आता असा नाही. तुकाराम महाराज म्हणतात एखादा बिझनेसमॅन जसा एखादा व्यापार करत असताना तो व्यापार लक्षात घेऊन, इथं महाराजांना हा दृष्टांत दिलाय तुका म्हणजे लाभ होईल तो व्यापार आणि करा काय बरं शिकवावे. महाराज म्हणतात जसा तो बिझनेसमॅन त्याच्या लक्षात येतं की बाबा आता पंढरपूरची वारी आली, आता इथं आपण चहाची टपरी टाकली पाहिजे का? आता वारकरी येणार आहे आणि वारकरी येणार आहे म्हणजे आपला कशाचा बिझनेस चालत? चहाचा बिझनेस चालत, सकाळी पोहाचा बिझनेस चालत. मग असं आता समजा इथं काय होणार आहे पुढं ते समजून व्यापार करा. मग आता हे व्यापाराला शिकवावं लागतं का? नाही. तसं महाराज अभंगाच्या दृष्टांत म्हणतात की जसं त्या व्यापाऱ्याला शिकवावं लागत नाही की तू कोणता व्यापार कर, तू कोणता व्यापार कर की तुझं ते भलं होईल, तुझं चांगलं होईल, तुझा व्यापार हा सर्वोत्तम दर्जाला पोहोचेल. तसं महाराज म्हणतात तसा तुम्ही हा व्यापार करा, इथं देवाचं चिंतन करा. तुम्ही हा आयुष्य हे जे तुम्हाला भेटलंय ना हे नाश पाडून देऊ नका, हा तुम्ही व्यापार लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठला विठ्ठल बघा. अभंगाला सुरुवात करणं अगोदर अल्पसा परिहार घेणे वक्त्याचं आद्य कर्तव्य आणि वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमानुसार हे वक्त्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे बघा आज आपण माझ्या मते 1 महिना झाला विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पायी पालखी सोहळ्यामध्ये चालत आहोत. आणि आज जवळपास 29-30 दिवस झाले. कुणाचे गुडघे दुखतात, कुणाचे पाय दुखतात, कुणाचं काय पण इतका त्रास सहन करत आज आपण या श्रीक्षेत्र पंढरपूर या नगरीमध्ये विसावलो. तसं कालच विसावलो, पण आज विसावलो म्हणायचं का? काल आलो सकाळी पहाटे 3 वाजताच उठून महाराजांनी नेलं नगर प्रदक्षिणेला. नगर प्रदक्षिणा झाली, भजनी मंडळाला विसावच नाही. लगेच वाखलीहून आलो, नाही तर लगेच कीर्तन.
हा आणि मग हे बसलेले म्हणतात भजनी मंडळाला काय लागत काय लागत तुम्ही तर उभं राहू बघा भजनी मंडळाला काय लागत भजनी मंडळाची सोय इतकी का ठेवावं लागते भजनी मंडळाचा इतका त्रास हा सहन का करावा लागतो नाही भजनी मंडळाचा त्रास नाही सहन करावा लागत तर भजनी मंडळाला त्रास सहन करावा लागतो म्हणून ही भजनी मंडळाची खेप ठेवावं लागते आणि तसं पाहिलं तर आपल्या दिल्लीला एकदम डायमंड भजनी मंडळ आहे एकदम आता बघा इथे एक होणी बोली इथं सगळी महान कीर्तनकार गायक वादक कोणाचं नाव घ्यावं यांच्या पुढे मी कीर्तन करावा ही माझी खरं म्हटलं तर लायकी नाही पण हा त्यांचा मोठेपणा आहे म्हणून आज मी इथं कीर्तन करत आहे विठ्ठला बघा आज आपण श्री क्षेत्र पंढरपूर या नगरीमध्ये मुक्कामासाठी आहोत बघा आपण जेव्हा कोणतंही काम करत असतो किंवा कोणतंही पण त्याला जेव्हा पूर्ण विराम असतो तो संसार पूर्ण विराम नाही बरं का पण परमार्थात पूर्ण विराम आहे तुम्ही त्र्यंबकेश्वरून पायी दिंडीमध्ये निघालात बरोबर पुढचा मुक्काम गैनीनाथगड दुसरा सातपूर तिसरा पळस असे मुक्काम करत पण पंढरपूर जेव्हा तुम्ही पंढरपूर मध्ये आले तिथं थांबाय का नाही का पुढे तुळजापूर वार करायला पंढरपूर इथं थांबा आहे पण संसारामध्ये थांबा आहे तो आज मग मी कारले लावले आज जर मी कारले लावले तर उद्या त्याला आळवणी करायची आळवणी झाली नाही तर ते एवढे ईदभर शेंडे येतात झालं बांधायचं काम चालू झालं ते 15-20 दिवसात 25 दिवसात गेलं पंजाब झाले चालू मार्केट चालू झालं आता मार्केट चालू झालं कारले आवरले 20 आहे का तोच पेपर मल्चिंग तोच मल्चिंग पेपर फक्त त्याचे बुड उपटायचे आणि लगेच तांबटीचे उंडे आणायचे चिटकावून त्याला आळवणी केली काढला एक वर्ष आले फुल आले का म्हणजे संसारामध्ये पूर्ण विराम नाही पण परमार्थामध्ये पूर्ण विराम आहे म्हणून बघा आपण मजल करत या पंढरपूर नगरीमध्ये विसावलो आहोत आणि या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे आपल्या दिंडीचे मालक ज्यांना म्हणता येईल ते खरं तर ब्रह्ममूर्ती पंडितजी महाराज कोल्हे यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली तसं म्हणजे आज चिंतनही नाही काही नवी सवय नाही सकाळी प्रदक्षिणा दुपारी वाखरीचा सोहळा हरिपाठ लगेच कीर्तन आणि ही अचानक सेवा माझ्याकडे आली पण तुका म्हणे कसे जसे असेल तसे म्हणून बघा ही सेवा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी आपल्याकडं खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला ही सेवा करण्याचं भाग्य लाभलं तसेच आजच्या कीर्तनासाठी विनेकरी अगदी विनेकऱ्यापासून इकडे शंकर नाना सरदार महाराज ऋषिकेश महाराज विठ्ठल महाराज आणि ताई आपलं भजनी मंडळ नांदुर्डीचं मरळगोईचं भजनी मंडळ आमचे वैभव महाराज हरवले का आले का आमचे टोमदार जगत महाराज वाघ महाराज शिवाजी महाराज सचिन महाराज भिसे महाराज ऋषभ महाराज आता सगळे एकही एक कमी नाही बरं का एकही कमी नाही पण त्यांनी माझं कीर्तन ऐकावा हे माझं कुठलं तरी पूर्वजन्मीचं पुण्य आणि ते मी पंढरपुरात मला कीर्तन कर आमचं खरं तर ठरलं होतं मागं त्या टेंबुरी वेणेगाव मध्ये कीर्तन करू बा हा पण मग आता हे पंढरपुरात कीर्तन त्याच्यात एवढ्या संतांच्या मांदी आलीमध्ये कीर्तन करायचं म्हणजे हा माझ्यावर खूप 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 मोठा प्रेशर आहे पण मी बी तसा काही कमी नाही यांना पुरून उरत हा यांना पुरून उरत
फक्त मला गायक मंडळी असं प्रमाणाला काय हाय काय करायची बरं का आता छानच्यावर हाणायचं मृदंगाचार्य विजय दत्तू महाराज कोकाटे नाशिक जिल्ह्याचं वैभव आणि या सगळ्यांच्या आमच्या कटवारे मावशीच्या पंडित महाराजांच्या चरणावर वंदन करून सेवेला सुरुवात सकळांच्या पाया माझे दंडवत अफुलाले चित्त शुद्ध करा बघा या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुम्हा जडजीवाला उपदेश करतात की उपदेश काय करतात की बाबांनो तुम्ही आयुष्याचा नाश करून घेऊ नका आता महाराज अभंग म्हणजे आता तरी याचा अर्थ महाराजांनी पहिले कितीतरी वेळा उपदेश केले बघा एक अभंग आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भवती नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्यात हा अभंग सुद्धा उपदेशावर प्रकरणात आहे म्हणजे ह्या अभंगात सुद्धा महाराजांनी उपदेश केला की बाबांना तुम्हाला आयुष्य भेटलंय आणि हे आयुष्य किती आहे अल्प आयुष्य मानव किती अल्पायुष्य मानव देह आणि आता 100 वर्षाचं समजा आयुष्य आपल्याला भेटलं 100 वर्षामध्ये आपलं अर्ध आयुष्य कशात गेलं झोपेत गेलं आता अर्ध आयुष्य झोपेत गेलं किती उरलं 50 म्हणजे आपली 50 वय समजायचं जाणार फक्त 50 राहिली आता 50 मध्ये बालत्व पीडा रोग क्षय नाता सांगा बालपणात गेले आजारीपणात गेले खेळण्यात गेले नाचण्यात गेले कुदण्यात गेले किती उरले थोडं उरलं का नाही मग आता थोडं उरू नाही जर आपण वारीत येतो आणि भजनाच्या माग पुढे चालतो सांगा माझा हाणून घेऊ का मी भजनात चालाय पाहिजे का नाही अहो या भजनाची ताकद काय नाम घेतावा तो चाले नाम घेतावा तो चाले नाम घेतावा तो चाले नाम घेतावा तो चाले जर नाम घेतलं ना नाम तर त्याच्या एका पाऊलामध्ये यज्ञ करायला साधू सांगतात ना किती कष्ट घ्यावं लागतात किती कष्ट आहे पण आपल्याला हे किती सोपं करून गेलंय सांगताना एक पाऊल टाकलं का एक यज्ञ किती सोपं आहे किती सोपं पण आपले थोडं बिस्किट आहे थोडं चहा आहे थोडं फरसांचे पुढे आणि तीच गोळा करी चालत आहे तेच गोळा करी आता एक आळंदी ते पंढरपूर आपला माऊलींचा सोहळा आहे बघा एक वार करीत आता वारीमध्ये काय 800 900 900 सगळे राहतात सगळे कोण खिशे कापणारे राहते कोण खिशे भरणारे राहते सगळेच राहतात आणि मग त्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये गर्दी जास्त असते आणि तिकडे वाटप पण जास्त असते बरं का जास्त असते आणि एकाला पाहिली अशी 2 किलोमीटरची भरगच्च लाईन होती त्या 2 किलोमीटरच्या लाईन पाहिल्यावरती म्हटलं बाबा इथं काहीतरी चांगला आयटम वाटायला असं
एक चांगला आयटम वाटायला असेल बा त्या ती धरली 2 किलोमीटर चालय पालखी सोहळा पोहोचला पडोच्या गावात आणि हा आज याचा नंबर आला. मग याचा नंबर आला त्या डॉक्टरने त्याच्या हातात 2 जुलाबाच्या गोळ्या ठेवल्या आणि चला म्हणजे चला म्हटलं बघू हे काय झालं. म्हणजे लोक कशाच्या लाईनला उभं राहतील काय पुढे घेत जातील त्याचा काही तपास नाही. एक राहतं एकानं काय केलं माहितीये का, हे घे लाडू घे पिशीत भर, हे घे फरसांच्या पुढे पिशीत बिस्किट 20चे वेगळे गुड्डीचे वेगळे गुड्डीचे वेगळ्या कप्प्यात 20चे वेगळ्या कप्प्यात ते हॅपीचे वेगळ्या कप्प्यात आणि सगळं ते बाचकं भरलं 6 घाटात पालखीला लागा. पुण्यामध्ये जास्त वाटप असते आणि पालखी 6 घाटामध्ये लागली बा. 6 घाटामध्ये लागली. मग आता काय करायचं, वजन तर भरपूर झालं. मग तो हुशार होता, माझ्यासारखाच हुशार होता तो. गेले भजनी मंडळाला बोलवी हा. मग तो माझ्यासारखा हुशार होता. त्यानं ऐकली. त्याने एक चांगला वारकरी बघितला वाघबाबांसारखा, म्हणे निष्ठावंत वारकरी दिसतात बा. म्हटलं महाराज तुमचा तुकाराम महाराजांच्या प्रमाणावर काही विश्वास आहे का नाही. आहे बा विश्वास आहे. म्हटलं मग तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे तुमच्या काही लक्षात आहे का नाही. काय तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी. म्हटलं हे घ्या होतं माझं चला. मग वाघ महाराज म्हणजे हुशार व्यक्तिमत्व. त्यांनी बिचारे 1-2 वळण असं ते घाटात 6 घाटात चालले. 6 घाटात चालले ते म्हणले तो तुकाराम फरसांचा पुढा चावीत येत होता. येऊन दिलं त्याला चांगलं. वाघ म्हणले का हो वारकरी बा, मग तुमचा पण तुकाराम महाराजांवर विश्वास असेल. तो म्हटलं मग माझ्या जीवापेक्षा जास्त विश्वास माझा तुकाराम महाराजांवर आहे. म्हटलं मग तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. काय प्रमाण आहे. म्हटलं तुका म्हणे आयुष्या नरा मोजूनी माराया दिल्या 2-4 लावून 2-4 लावून दिल्या. मग तो म्हटला खरे घ्याय होत त्याला. मग वाघ महाराज म्हणले तुला माहितीये का अजून एक प्रमाण आहे. काय तुका म्हणे उगे राहा जे होईल ते विठ्ठला म्हणजे वारकऱ्याचा सुद्धा नाद करायचा. वारकऱ्याचा नाद करायचा नाही. वारकरी पताका घेऊन पंढरीच्या दिशेला निघतो, पताका घेऊन चालतो. पण ती पताका कधी जर उलटी करायची वेळ आली ना तर ती उलटी पण करतो. तुका म्हणजे आहे ना प्रमाण. नाथाळाच्या माझा पाठ हा नाही बरं का एवढा, पण तुम्ही समजून घ्या. जर बाबा स्वरातही नाही पण मग जोरात आहे बरं का. माणसाने एक स्वरात असावा नाही तर जोरात असावा. म्हणजे आपलं स्वर नाही आला तरी चालेल, पण मग आपण हायवे काढून तुम्ही टेन्शन घेऊ. आणि तुम्हाला अगदी म्हणजे असं जांभळ्या तर कोणालाच येणार अजिबात नाही. आमचे भाऊ आहे त्यांना ऐकायला कमी येते. एक वेळ काय झालं माहिती का, एक ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि भाऊंसारखा माणूस पुढे बसला होता. मी म्हटलं बाबू चांगले विद्वान माणूस पुढे बसलाय बरं का, विद्वान माणूस पुढे बसलाय. ते मी म्हटलं का महाराजांचं प्रमाण आहे. म्हटलं का आज असं माणूस विद्वान दिसतो बरं का. कीर्तन झाल्यावर बाबा केलं. म्हटलं बाबा काही चुकलं तर नाही ना. शेजारी उत्तम बाबांसारखी माणसं म्हणले महाराज त्यांची ऐकू नाही येत. म्हणजे त्यांना ऐकू नाही येत. म्हणलं माझं हाणून घेऊ का आता. म्हणजे बघा कीर्तनामध्ये कीर्तनकारण चाणक्ष राहिलं पाहिजे. कारण का ती समोर बसलेली माणसं वेडी नाही. पण मला उत्तम बाबाने सांगून दिले तुझं पहिलं कीर्तन आहे. पुढचे बसले ना ते सगळे समजायचे येडे तुझे सांगत ना तेच खरं. विठ्ठला बघा महाराज अभंगाच्या
ज्ञानोबाच्या प्रथम चरणात म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. महाराज ज्या अर्थाने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मामा जडदेवाला उपदेश करतात त्या अर्थी हा आपल्याला मानव देह जो मिळाला तो काय सोपा आहे का? मानव देह आपल्याला मिळाला सोपा नाही. अनंत 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 कितीतरी योनी, किती 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा मानव देह मिळाला. मग लागे मला मानवाचा मग लागे मला मानवाचा आशीर्वाद द्यायला येईल पण विठ्ठल परतमय झाल्यावर येईल. बघा माऊलींची पालखी निवृत्तीनाथ दादांची पालखी जेव्हा मध्ये गेली ना तिकडे गावात भरपूर पाऊस झाला पण आपल्याकडे नाही झाला. त्यांनी वरून राजाला स्वागत केलं. आता इथं तो आशीर्वाद द्यायला येणार आहे आणि आपलं विठ्ठल परतमय झाल्यावर सांगितलं मी त्याला फोन झाला माझा तेव्हा. तुम्ही काय बघा एक योनी कोटी कोटी वेळा मी तर नुसतं सांगितलं फक्त 84 लक्ष योनी पण 84 लक्ष योनी नाही त्या 84 लक्ष योनीमध्ये एक योनी कोटी वेळा फिरायची. जेव्हा समजा बघा मला माकडाची योनी भेटली माकडाची योनी कोटी वेळा फिरायची. मग मला समजा मांजरीची भेटली मांजरीची योनी कोटी वेळा. अशा किती योन्या 84 लाख आणि मग आपल्याला मानव दे. आता सांगा एवढा खाटा उपट्या करून आपल्याला हा मानव देह भेटला बरोबर. आणि जर तुम्ही भजनात चालत नसाल माग भजनी मंडळाच्या मागे जर काही म्हणत नसाल तुम्ही जर कीर्तनात येऊन बसत नसाल कधी भजन म्हणत नसाल तर तुमचा या मानव देहाला येऊन उपयोग आहे का? आहे अजिबात नाही. काही वारीला आले आणि घरचे कुठाळते इथं पावस पडत. अहो कित्येक वेळा आमच्या महाराजांनी असे जेवणाच्या आधी जर अर्धा एक तास टाइम असला ना महाराज म्हणतात प्रवचन घ्या. नाही हे सुद्धा सोयीचे 35 नाही हो. घरी पण कधी आलो पाऊस आहे का? आहे. अहो तुम्ही वारीत आलात किंवा नाही काही आता जवळपास याच्यात सगळेच काही महिनाभर पायी चाललेले नाही. थोडे मोजके बोटावर मोजणे लोक पहिले प्रस्थानापासून नाही तर कोण आपलं काकडवाडीत आलं कोण रावरीत आलं कोण नगर मध्ये आलं कोण कदर मध्ये आले काही डायरेक्ट आले. डायरेक्ट. पण मी तुम्हाला सांगतो वारीत ऐका बरं का वारीमध्ये मी तर माझं असं म्हणणं आहे वारी न केलेलीच बरी. तुमचं काय म्हणणं आहे? अहो आपण जर वारीत राहू घरचे विचार करतो आणि घरी बसेल तेव्हा आज हे ना कंदर मध्ये असते बरं का आणि हरिपाठ झाला तर बरं का आता आरती झाली असेल बरं का. आता का पंक्तीला बसले का ना बाई आज काय आहे का ना आज का गुलाबजाम आहे का शेवभाजी आहे का काय येते आता घरी बसून विचार चालू राहतो आणि आपले म्हणतात भारे दिले का नाही का याला पावडर मारायला लावली ती पावडर मारली का नाही लिक्विड सोडायला लावलं तर सोडलं का नाही. म्हणजे आपले वारीत येऊन घरचा विचार आणि घरच्या घरी राहून वारीचा विचार म्हणजे सांगायचं चांगले श्रेष्ठ कोण
घरचे श्रेष्ठ आहे. हा पण आता काय करणार आमच्याकडं जसा 5 मेला पाणी चालू झालं ना 5 मेला काहीतरी 5-6 दिवस उघडलो आम्ही बी नगरमध्ये आलो म्हटलं आता मल्चिंग पेपर टाकून जाऊ म्हणजे तिकडून आलं तर टमाट्याची लागवडच करायची पण तो पाणी उघडायच नाही गेला. आता पंढरपुरात पोहोचलो पण पाऊस काय उघडला आता आम्ही गेलो तर लगेच उघडत. हा त्याला माहिती हे तिकडे मजा करून आले आता चांगले कामाला रे आमच्या इकडे बघा महाराज म्हणतात आता तरी पुढे हाती उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. तुम्ही बोर तर नाही ना होते आपल्याला चिंतन बी सांगता येतं बरं का. साधा गोवा नाही बरोबर आपलं चाललंय कसं आहे कीर्तन पंढरी नगरीमध्ये बरोबर आपल्याला ते पंढरी महात्मा चांगलं जमतंय बरं का. तुम्हाला काय जमत नाही असं जमतंय पण मग कसं आहे सगळं सांगितलं पाहिजे नाही तर मग त्याला अजून स्वयंपाकाला टाइम महाराजांनी सांगितलंय 2 तास तर अजिबात सोडायचं नाही आणि वारीतलं कीर्तन खरं 1च तासाला पण महाराज म्हणले चपात्या अजून कमी आहे चपात्यावाल्या माझ्या वाकरीला सोडायला गेला होता आणि म्हणून चपात्या कमी तुम्ही 2 जोपर्यंत मी तुम्हाला हातवर करीत नाही तोपर्यंत अजिबात उठे बरं नाही करायचं नाही विठ्ठला बघा आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे मानव जे आपल्याला मिळाला तो अगदी सायास करून मिळाला 84 लक्ष योनी फिरून मिळाला 1 योनी कोटी वेळा फिरून मिळाला. बरं आता लक्ष 84 न चुके फेरा. आपण किती काही आटापिटा करा हा फेरा आपल्याला चुकणार नाही पण हा फेरा चुकणार नाही हे झालं पण हा मानव देह मिळण्यासाठी आपलं पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. नुसतं 84 लक्ष योनी फिरला 1 योनी कोटी वेळा फिरला आणि आपलं जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं ना तेव्हा आपल्याला हा मानव देह मिळतो आणि पाप आणि पुण्य समान होऊन आपल्या हातात आहे तो धर्माची प्रवृत्ती पाप पुण्य तुझे हाती पुण्य समान होणं आपल्या हातात नाही. हे कोणाच्या हातात आहे? त्या भगवान पांडुरंगाच्या हातात आहे. पाप आणि पुण्य कधी बघा आपण पुण्य करायला जातो तरी पाप होऊन जात आणि कधी पाप करायला जातो तर पुण्य होऊन जात. पण हे पाप आणि पुण्य समान होणं आपल्या याला बघा हे पाप आणि पुण्य समान होणं म्हणजे याला एक योगायोग म्हणतात. जसा आंधळ्यानं टाळी वाजवावी आणि त्याच्या हातात कावडा सापडावा असा आपल्याला हा मनुष्य देव भेटलाय. दादांनो पावला हा देह
हातात कावळा सापडावा तसा आपल्याला हा दिवा मिळाला. आता बघा आंधळ्याच्या हातात कावळा सापडणं म्हणजे सहज गोष्ट आहे का सांगा आंधळा हा त्याला तर भीत ताक पडता येत नाही. आणि ते कावळा बरं कावळा हा इतका चाणक्ष पक्षी आहे त्याला डोळे 2 पण बुबुल एकच आहे बरं का. हा ते पाहिले कारण मी तिकडे प्रवचनाला गेलो का कावळा संगत घेऊन जातो. हा बामणे मीच प्रवचनकार आहे मीच आणि कावळा आहे माझा. हा लगेच आंबायचं द्या दक्षिणा. तीच वेळ आली आता तीच वेळ आली. हा बघा कावळा हा इतका हुशार पक्षी आहे त्याला डोळे 2 पण बुबुल एकच आहे. बुबुल एकच आहे. आणि हा कावळा आंधळ्याच्या हातात सापडणं म्हणजे काय योगायोग आहे हा योगायोग. बघा तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो छोटासा दृष्टांत आहे. बघा एक राजा असतो आणि त्या राजाला असा एक काहीतरी आजार होतो आणि त्या आजाराचं औषध त्याला जिवंत कावळा लागत असतो. तो राजा त्या वैद्याकडे जातो आणि त्या वैद्याला विचारतो या आजारावर काय औषध. त्या वैद्याला सांगितलं की बाबा तू याच्यावर तुझ्या प्रधानमंत्र्यांना सांग आणि जिवंत कावळा पकडून आणायला सांग मी तुला या रोगावर औषध करून देतो. आणि मग आता राजा बोले दल राजाचं काय देतो लगे राजानं प्रधानमंत्री सांगितलं प्रधानमंत्री लगेच पुन्हा राजा वंडी पुकारली राजासाठी जिवंत कावळा जो पकडून आणून देईल त्याला ₹1,00,000 बक्षीस दिलं जाईल. किती ₹1,00,000 बक्षीस त्याला दिलं जाईल. अख्ख्या राजवाड्यात अख्ख्या पंचकृषीमध्ये ही वंडी पुकारल्या गेली आणि सर्व पंचकृषीमध्ये एकच चाहूल उडाली. अरे बाबा राजासाठी जिवंत कावळा जो पकडून आणून देईल त्याच्यासाठी ₹1,00,000 बक्षीस राजाने ठेवलं. ₹1,00,000. सगळीकडे सगळे कावळ्याच्या शोधामध्ये सगळे कावळ्याच्या शोधामध्ये हिंडत असता त्या गावात एक आंधळा व्यक्ती राहत असतो आणि तो दररोज त्या बिचाराचा एक नित्यनेम ठरला असतो की दररोज उठायचं आपल्या झोपडीतून शेजारी नदी असते त्या नदीत जायचं स्नान करायचं आपल्या हातात पाणी घ्यायचं सूर्यदेवाला नमस्कार करायचा आणि अशा टाळ्या वाजवायच्या. हा सर्वच त्याचा नित्यक्रम त्याचा करत असताना एका दिवशी असा चमत्कार झाला. तो आंधळा दररोजच्या नित्यक्रमाप्रमाणे झोपडीतून उठून नदीवर गेला स्नान केलं हातात पाणी घेतलं सूर्यदेवाला सोडलं आणि टाळी वाजवून नमस्कार केला आणि त्या आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. आणि तो कावळा सापडला. आंधळा हा चाणक्ष असतो. हा तुम्ही बघा त्याच्याकडं 500ची नोट द्यायची 50ची द्यायची लगेच ओळखत होती 500ची 50ची. आता एक वेळेस काय झालं माहितीये का एक आंधळा व्यक्ती दुकानात गेला आणि त्याला ते मुद्दाम 50ची नोट दिली. 50ची नोट दिली त्या दुकानदाराने दिली आणि म्हटला मावशी ही नोट कितीची आहे. ती म्हटली 500ची. दुकानदाराने म्हटली 500ची. मग एक काम करा तुमच्या मटेरियलचे किती झाले. ती म्हटले 50 झाले. मग 50 काढा आणि 450 मला परत द्या. नोट कितीची होती 50ची. म्हटलं मटेरियल किती झालं 50च. मग तुमचे 50 काढा 450 मला रिटर्न द्या. सांगा असं साधा वाईट टाकायचा. म्हणजे आंधळा हा येडा नसतो. आंधळा हा चाणक्ष असतो हुशार असतो. बघा त्या आंधळाला कावळा सापडला त्यानं लक्षात आला हा कावळा आहे आणि त्याच्या कानावर ती बातमी गेली असल्या कारणाने त्या आंधळ्याने तो कावळा पगलेत घेतला आणि तसाच आपल्या झोपडीत गेला. त्याने प्रधानमंत्र्यांकडे बातमी निरोप पाठवला बाबा माझ्याकडे जिवंत कावळा आहे राजाचा बक्षीस घेऊन या आणि कावळा घेऊन जा. प्रधानमंत्र्यांनी तातडीनं लगेच माणसं पाठवली कावळा आणण्यासाठी माणसं पाठवली. लगेच त्या आंधळ्याने विचारलं बाबा हा कावळा कितीला द्यायचा. तो म्हटला मी नाही सांगत तुम्हीच सांगा कितीला घ्यायचा. ते म्हटला ₹1,00,000. तर डायरेक्ट आंधळ्याने 1,00,000 बाप ऐकलं ₹1,00,000.
लाख रुपये म्हणून त्याच्या डोक्यात विचाराल बाबा बाबा या कावळ्याची किंमत काय साधी सुधी नाही, याची किंमत जास्त आहे. तुम्हाला नाही जमणार. मग लई आता समजा पंडित महाराजांनी सुनील भाऊला भाजीपाला आणायला पाठवलं, वांगे विचारले वांगे काय किलो आहे, त्या वांग्यावाल्याने सांगितलं 50 रुपये. आपलं महाराजांनी सुनील भाऊ किती रुपये किलोचे आणायला लागले, 25 रुपये. 25 रुपये किलोचे वांगे घेऊन या. सुनील भाऊ किती वाढवले लागते, 25 ते 30 केले, 30 ते 35 केले. तसं त्या प्रधानमंत्र्याच्या माणसानं म्हटलं नाही बाबा 1.5 लाख होतील का, ऐकलंय लाखच सांगितलं होतं, 1.5 लाख होतील का. आंधळा म्हणतो एवढी किंमत म्हणजे कावळ्याची किंमत काही सोपी नाही, पण अजिबात जमणार नाही. मग म्हटलं थांब आम्ही जातो राजाला विचारतो 1.5 लाखाला पण आंधळा कावळा देत नाही, या कावळ्याची किंमत आम्ही विचारून येतो, तोपर्यंत तू इथं थांब. आता या आंधळ्याच्या डोक्यात विचार चालू झाले, मला 1.5 लाख रुपये येतील, 1.5 लाखात मी काय काय करू, काय काय करू. 50,000ची गाडी घेऊ, 5-50 लग्नाला खर्च करू, लग्न झालं पोरं सोरं होतील, माझ्या आजा करू, गोव्याला जाऊ, 10-20 तिकडं खर्चू. पण जर कावळा कुठे बघला, जर त्या पोरांना माझं ऐकलं नाही अशी मुस्काटाची त्या काय माझ्या का कावळा गेला ना उडून, अशी मुस्काटातील कावळा उडून गेला. मग तो आंधळा पश्चाताप करू लागला, बाबांनो आता कावळा तर उडून गेला, तिकडून राजाची माणसं येतील, 1.5 लाख सांगितले थोडेफार वाढवतील. पण कावळा मग लगेच तो तापडाईनं नदीवर गेला, आंघोळ केली, दररोजच्या नित्यप्रमाणे स्नान केलं, सूर्यदेवाला नमस्कार केला, टाळी वाजवली. कावळा भेटला का नाही. दररोज असं 10 नाही 15 दिवस महिनाभर केलं आणि तो तसाच पुरात वाहून गेला, पण कावळा सापडला नाही. जसा त्या आंधळ्याला कावळा एकदाच भेटला तसा आपल्याला हा मनुष्य देह एकदाच भेटलाय, म्हणून हा मनुष्य देह आपल्याला एकदा मिळालाय ना, दादानं या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्या. हे सार्थक कशामध्ये आहे तर ते या पंढरीच्या वारीमध्ये आहे, आणि हे सार्थक आपल्याला करायचं आहे. अभंगाच्या पहिल्या चरण महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश. महाराज म्हणतात तुम्हाला उपदेश करतो. कोणता उपदेश करतो, की अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश.
तात्पर्य म्हणतात. म्हणजे तुम्हाला माग मी भरपूर उपदेश केले, पण तुम्ही काही सुधारले हुशार नाही म्हणतात. महाराज म्हणतात तुम्हाला मी भरपूर उपदेश केले, तुम्हाला सांगितलं क्षणोक्षणी हाची करावा विचार कोणता. नाशिवंत देह जाणार सगळं, हा देह जाणार आहे ना, आज काय सोड काय, हा जाणार आहे कुठका आहे, तरी पण तुम्ही ऐकलं नाही. पण मग आता तरी ऐका, काय ऐका. तर जे तुम्हाला आयुष्य भेटलंय ना हे अल्प आहे, खूप कमी आहे. आता जाणार भाई अनुदान, आता जाणार भाई समर्पक प्रमाण दिलं. पाचर कधी बसली तर फेसूक नाही तर मग काय आम्ही म्हणायचं महाराज म्हणले आयुष्य तुम्हाला खूप कमी दिलंय. मग तेव्हा ना 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 समर्पक आलं पाहिजे. तसं काही म्हणजे विषय मोठमोठ्याने कीर्तनकार त्यांना वाजवले आणि मला काय वाजवायला लागत आहे. मोठमोठ्याने सगळी महाराज मंडळी मृदंगाचार्य महाराज सगळे मोठमोठ्याने कीर्तनकार. आता ऋषिकेश महाराज रामभाऊ महाराज राऊत यांचे शिष्य, त्यांच्या कीर्तनामध्ये त्यांनी कितीतरी सत्संगत केली. वैराग्य मूर्ती रामभाऊ महाराज राऊत, त्यांची तारीख जरी घ्यायची असली ना त्यांची वही देतात आधी, ही वही पूर्ण करा, नामजप पूर्ण करा आणि मग तारीख देतो. पैशाचं बोलू नका, नामजप करा. अशा महात्म्यांच्या कीर्तनामध्ये साथ केलेली माणसं आदरणीय ऋषिकेश महाराजांनी, विठ्ठल महाराज, नंदू महाराज, माझ्यासारख्या येड्या गबाळ्याच्या कीर्तनात सारखे म्हणजे काही नवल. आणि पंढरपूर नगरीमध्ये ते पण म्हणजे माझं खरंच काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणायचं, काहीतरी माझं भाग्य या ज्या पंढरपूर गावामध्ये मला पंढरपूर नगरामध्ये कीर्तन करण्याचं सार्थक लाभलं. बघा आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोही ताचा ध्यानी रहा. कितीतरी प्रमाण आहे की आयुष्य अल्प आहे, कमी आहे. तुम्ही करा, महाराज म्हणतात तुम्ही इथं तातडी करा, परमार्थाची तातडी करा. कारण का संत समाज में धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. तुम्ही काहीतरी संतांची संगत करा, संतांचं समागम करा. तुम्हाला खूप कमी वेळ भेटलाय, कमी आयुष्य भेटलंय, तुम्ही संत संगत करा, संतांची संगत करा. कुठंतरी गुरुवर्य पंडित महाराज कोल्हे यांच्यासारखे संत आपल्याला लाभले, त्या संतांची संगत करा. त्यांची वारी, त्यांची दिंडी असते पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, आणि पांडुरंगानं सांगितले ना आषाढी कार्तिकी विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका, सांगत गुरुदा आषाढी कार्तिकी विसरू नका माझे, सांगत गुरुदा आषाढी कार्तिकी विसरू नका माझे, सांगत गुरुदा आषाढी कार्तिकी विसरू नका मज. पण हे कोण सांगतंय? भगवान पंढऱ्या दिवशी पांडुरंग परमात्मा सांगते का बाबांनो तुम्ही संसारामध्ये वर्षाची वारी का करायची, का करायची वारी? बघा वर्षाचे 365 दिवस आहे, 365 दिवसामध्ये वारीचे 20 दिवस का खर्च करायचे?
हा आपल्याला काम नाही का घरी? हा यांना कारखाना आहे का तिकडं? आहे ना? हा? वर्षाचे 365 दिवस आहे. नीट ऐका जरा. वर्षाचे 365 दिवस आहे. 20 दिवसाची वारी का करायची? तर बघा, 20 दिवसाची वारी का करायची? वर्षाचे 365 दिवस आहे. उरलेले 345 दिवस कसं जगायचं हे वारी शिकवते. हे वारी शिकवते. आपल्या दिंडीमध्ये म्हणा, कोणत्याही दिंड्यांमध्ये ज्यांची कोटी कोटीची इस्टेट आहे, हा लाखोची इस्टेट आहे, ते आज आधी सकाळी बघा गवतावर बसून जेवत होते. हा वाढणारा जर माणूस गेला ना तर ते किडे उठायचे. ते त्याशिवाय भाजी होती तरी पण टेस्ट एक नंबर आहे. वारी का करायची? वर्षाच्या 365 दिवसामध्ये 20 दिवसाची वारी का करायची? तर उरलेले 345 दिवस हे कसं जगायचं माणसानं हे वारी शिकवते. ही वारी शिकवते. इथं माणसाचा अहंकार जातो. माणसाचा अहंकार जातो. माणसाचा मोठेपणा जातो. इथं काहीच गरज नाही. आपल्या गाड्यांमध्ये तरी प्रत्येकाला सेपरेट गाडी प्रत्येकानं आणली. नाहीतर बघा आता मोठी आई पहिले आमच्या काळामध्ये मोठे ट्रक असायचे बरं का, ट्रक. आणि मग त्या ट्रक मध्ये सगळ्यांचे बिछाने असायचे. मग अशी नंबर लागायचे, नंबर बादशे घेण्यासाठी. आणि त्या बादशावर नाव लिहिलं लागायचं, तुषार ढगे, विठ्ठल पवार, राणीताई दौड, शिवाजी महाराज वाघ, पंडित महाराज कोल्हे. त्यांचं त्याच्यातच असायचं. तेव्हा काय गाड्या होत्या का? गाड्या नव्हत्या महाराज लोकांना. सगळं त्या ट्रक मध्येच असायचं. आणि मग ते नंबर लागायचे. मग तो म्हटला तो करायचा, चला तुषार ढगे, आलो 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 बाबा बाबा, थांबा थांबा, फेकू नका. मग वाटच्या टायमात पाऊस असायचा. मग ते फेकलं तर खाली गावात पडत ना. आणि मग थांबा थांबा थांबा, मग ते बातकं घ्यायचं. ते पहिलं असंच होतं. आता सेपरेट गाडी तिला 2000 भाडं, 1500 भिशी, सगळं. आता पैसा आहे पण वारी करणारे लोकांचा भाव कमी झाला. लोक फक्त बघा, जर निवृत्तीनाथ महाराजांचा रथ जर समोरून आला ना, समोरून लोक आता वाकून नमस्कार करण्याऐवजी फोटो असं मोबाईल घेऊन वगैरे चला 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 चला. दर्शन घ्यायचं लोक विसरले. लोक फोन मध्ये व्हिडिओ कॉल करायचे. मग घरी जाऊन पाहतो तुम्ही काय डोळ्याला. इथं दर्शन घे. लोक चंगरू चंगरू मारायले. लोकांचा भाव नाही, भाव राहिला. गर्दी खूप आहे. गर्दी खूप झाली. माझ्या मते मागच्या वर्षी महाराजांनी रात्री सांगितलं किती लाख महाराज दर्शन घेतलं? 22 लाख लोकांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आणि यंदा तर मी म्हणतो जास्त असतील. जास्त आहे. कारण तिकडे पाऊस चालू आहे, काम नाही, धंदे नाही, सगळे उठले तुटले. इकडे झालं त्या बोकांडे आले. आता काय करायचं ते विठ्ठलाला सांगा तर. काय करायचं विठ्ठला? अहो तो विठ्ठेवर उभा आहे, कटेवर हात आहे. आणि मी म्हणतो वारीच्या टायमात ना अजिबात लोक म्हणजे 36 तास दर्शनाची वारी. आणि मी ना परवाच्या दिवशी लागलो तो दर्शनाला, आज दर्शन घेतला. तुका उपकार केला का? उपकार केला का तू दर्शन घेतलं म्हणजे? तो उपकार नाही केला. महाराज म्हणतो वारीच्या टायमात तुम्ही दर्शन घेऊच नका. काय लोकांना पोलिसाला ताण द्यावा, तिथं संस्थांना रिकामला ताण द्यावा, काहीच करू नका तुम्ही. वारीच्या काळामध्ये वारीची माझ्या मते 18 हे सांगितलं, 18 फळं सांगितलं. 18 म्हणजे बघा वारीच्या टायमात जर तुम्ही आता काही लोकांना, आता पहिले लोक आमच्या काळामध्ये पांडुरंगाला आलिंगन द्यायचे. आलिंगन घडे. पण आता आलिंगन नाही, तिथं पुढे दोघं जय विजय असतात. दोघं म्हणजे हाला का पाय 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 आता पाय काय आता
आता काय म्हणले. मग पहिलं म्हणजे आलिंगन द्या. आलिंगन नाही देता आलं काय करा तुम्ही विठ्ठलाची पूजा करा. आता पूजेचा खर्च किती असेल होता माझ्या मते नित्य पूजेचा 35-40 हजार खर्च आहे. तेवढं आपल्याला शक्य आहे का. आता उद्या जी एका जोडी करून पूजा होते बघा त्याला तिथं ती जोडी लागते. जोडी गड्यासोबत जोडी लागते. आणि ते बी भाग्यवान कोणीतरी एक भाग्यवान त्याला त्या पूजेचा मान मिळतो. आता महाराज म्हटले आलिंगन तर नाही पूजा कुठून होणार. मग म्हटले पायाचं दर्शन कुठं तिथे ते जय उभे राहतात. पाय त्याकवा हात त्याकवा नाही तर कुठं ते याल पटून पाडी जाईन काय कुठं पायाचं दर्शन करू. मग महाराज म्हणले तुमचं आलिंगन तर नाही शक्यच नाही. आता कुठं आलिंगन पूजा आम्हाला शक्य नाही. आणि मग चरणाचं दर्शन तर म्हणले काय तिथं ते झालं तर झालं नाही. मग म्हणले बाबा एक काम कर 36 तास उभं राहण्याची तुझी कॅपॅसिटी नाही. एक काम कर 2-3 तासात मुख दर्शन होतं म्हणले. हा ना 2-3 तासात मुख म्हटलं म्हणजे सोपय वा. मग म्हणलं चला सगळीकडे तुकाराम भावनाकडून लाईन लागलं बाबा काय मुख दर्शन म्हणा मर्दी तिकडं चाललो मी घरी. मुख दर्शन नाही नको. मग आता काय करायचं. महाराज म्हणले तुम्ही एक काम करा मुख दर्शन नाही ना त्या राहुळाला एक प्रदक्षिणा मारा. म्हणले प्रदक्षिणा मारा. राहुळाला प्रदक्षिणा मारा. म्हटलं एवढी गर्दी त्याच्यात ते पांढऱ्याचे कोकाचे परसादाचे दुकान आणि ते पुढं प्रदक्षिणा काय पूर्ण प्रदक्षिणा आपल्या. मग म्हटले एक काम करा तुम्ही अर्धी प्रदक्षिणा मारा. अर्धी प्रदक्षिणा मारा. आणि अर्धी प्रदक्षिणा मारताना कधी बी उजव्या हाताने मारायची. आपल्या उजव्या हाताला पाहिजे. उजव्या हाताला प्रदक्षिणा काय उलटे चाला इकडं उत्तरदार आहे वाटतंय. इकडं लाडूचा प्रसाद आहे. लाडूचा प्रसाद घ्यायला आला का. लाडूचा प्रसाद नाही उजव्या हाताने प्रदक्षिणा मारायची. आणि उजव्या हाताने प्रदक्षिणा मारायची. आणि फक्त म्हणले राहुळाची पाठ पहा. राहुळाची पाठ पाहिल्याचे फायदे काय हो. राहुळाची पाठ रावणाची फक्त पाठ पहा तुम्ही. 360 तीर्थांचं दर्शन तुम्हाला होतंय. 360 तीर्थ घडतात नुसतं काय पाहिलं ना रावणाची पाठ. पण लोक म्हटले महाराज अहो कुठं रावणाची पाठ बघणं होते. एवढ्या मोठ्या बिल्डिंगी झाल्या तिथं ते भट्ट्याचे दुकानं आणि ते कुकाचे दुकानं लोकांनी त्याचे कुकून ते घ्यायचं तर दंग झाले. बांगड्या घेणे कुठं रावणाची पाठ पाहता. म्हणजे मग ते नाही मग तुम्हाला एक काम करा तुम्ही फक्त कळस पहा. कळस पाहिला तुम्हाला मोक्ष आहे. प्रमाण सगळ्यांची पाठ आहे. आता इकडून इशारा आलाय जाता जाता केला इशारा. आता इशारा आलाय ना इशाऱ्याच्या पुढे पण आता हे 18 सांगावं लागतील म्हणून तुम्ही थांबा. आणि यांना काय भूका नाही. काहीतरी 50-50 वारकरी फक्त प्रदक्षिणा वाकरीला होते. सगळे इथंच होते बिस्किट खात होते काय. तुम्ही होते ना मग तिकडे तुम्हाला क्रीम रोल चारले ना मी. बघा रावणाची पाठ नाही बघता आली तुम्ही कळस बघा. कळस बघितला तुम्हाला काय मोक्ष आहे. मोक्ष तो का म्हणे मोक्ष देखील कळस. पण तो केव्हा बघा वारीच्या टायमातच फक्त. मग ते म्हणले अहो महाराज एवढ्या बिल्डिंगी मोठ्या झाले आणि कुठं कळसही दिसत नाही. आता तो कळस आहे बी कुठं काय कुठं. मग म्हटले आता मंदिरानं पताका आहे ना पताका मोठी गेली चांगली. मग ते म्हणले तुम्हाला कळत नाही ना पाहिजे तुम्ही फक्त रावणाची पताका बघा. पताका तरी तुमचं दर्शन आहे म्हटले. कारण वारीच्या टायमात देव हा कळसावरती आणि पताकावरती विराजमान झालेला असतो. म्हटले महाराज पताका कुठं पताका नाही बघता येणार. म्हटलं मग एक काम करा तुम्ही फक्त काय करा नगर प्रदक्षिणा करा. नगर प्रदक्षिणा आपण केली. नगर प्रदक्षिणा भरपूर वारकऱ्यांनी केली.
आणि जे कोणी राहिले असतील आमच्यासारखे चुकून भुलून त्यांनी उद्या एकादशीला तरी करा. हा एकादशीला नाही हा पण ज्यांना शक्य होईल त्यांनी करा. उद्या गर्दी भरपूर आहे. हा म्हणून एकादशी बघा म्हटले महाराज तुम्ही फक्त प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा नगराची प्रदक्षिणा करा. नगर प्रदक्षिणा तरी तुम्हाला देव भेटेल. म्हटलं महाराज एवढी गर्दी आहे ते खाली पोलिसांना दोरी लावून ठेवली. 24 नंबर निम्मी पुढे जाती ते निम्मी मागच राहून जाते. ती दोरी लगेच ओढून जाता म्हटले ते. आणि कुठं नगर प्रदक्षिणा चुकलो बिकलो तर काय करायचं म्हटले. म्हटलं मग नगर प्रदक्षिणा नाही करता येणार तुम्हाला. मग म्हटलं एक काम करा तुम्हाला आपलं आलिंगन देता येणार नाही. तुम्हाला नित्यपूजा करता नाही. तुम्हाला पायाचं दर्शन करता नाही. तुम्हाला मुख दर्शन करता नाही. तुम्हाला रावळाला प्रदक्षिणा मारता येणार नाही. तुम्हाला अर्धी प्रदक्षिणा मारून रावळाची पाठ बघता येणार नाही. तुम्हाला कळस बघता येणार नाही. तुम्हाला पताका बघता नाही. तुम्हाला नगर प्रदक्षिणा मग तू करीतो काय. वाहरीला आलो तो करीतो काय. मग ते महाराजांनी तरी आपल्याला सोपं करून सांगितलं. महाराजांनी सोपं करून सांगितलं म्हटले एक काम करा तुम्ही तुम्ही काय करा नुसतं पंढरीमध्ये या. नुसतं या पंढरी नगरामध्ये जरी आले ना तरी तुम्हाला त्या वारीचं पुण्य भेटतं. म्हणजे महाराज पंढरीमध्ये यायचं तिकडून एवढ्या बसमध्ये गर्दी आहे आणि कसं काय यायचं एवढं गर्दीमध्ये. तिथं पार चढता नाही धक्काबुक्की होते. पण पाकिट मारते तर कोण पोथी मारिते तर कोण काय करीत. तिथं उतरायला जागा नाही. फार वारकऱ्यांना घाण करून टाकले. पंढरीमध्ये यायचं कसं. हा बरं आला पंढरीमध्ये म्हटले पंढरीमध्ये आला ना एक काम कर फक्त पंढरीमध्ये एक मुक्काम कर. मुक्काम कर. मुक्काम कर. आपले वारकरी काही एकच मुक्काम करतात. हा काही एकादशी त्यांच्या भाग्यात नसते. हा पंढरपुरात येतो आणि एकादशी उद्या आजच निघून जातो. भरपूर वारकरी उद्या एकादशी आजच निघून जातात. काही एकादशीच्या दिवशी निघून जातात. कमीत कमी द्वादशीची लाही घ्या मग जा. बरं म्हणजे मुक्कामही नाही होणार. बरं पंढरीत येणं बी नाही होणार. आता काय करायचं. आणि म्हटलं पंढरीत येऊ नको फक्त बस नाहीये. नाशिकहून पंढरपूरचं तिकीट काढ. पंढरपूरचं तिकीट काढ आणि पंढरपूर मध्ये बसला 3 पायऱ्या आहे. 3 पायऱ्यामध्ये पहिली उतर दुसरी उतर तिसरीवर एक पाय ठेवू आणि एक फक्त पंढरपूरच्या मातीला पाय लाव. फक्त एक पाऊल टाक. तेच पाऊल लगेच वर उचल आणि लगेच पंढरपूरचे नाशिकचं तिकीट काढ निघून जाय. काय पुण्य आहे हो. वाराणसी 1 मासा गोदावरी 1 दिवसा आणि पंढरी पाऊल एवढं पंढरीचं महात्मा आहे. म्हटलं महाराज नाही जमणार. नाही जमणार. कसं जमालो बसमध्ये एवढी गर्दी आहे. हा कसं काय एक पाऊल टाकायचं कसं काय. पाऊल टाकायला गेलो तर लोटून देतील म्हटले. पुढे तुम्ही म्हटलं लगेच फिरायचं नाही जमणार ते. मग म्हटलं एक काम कर तुमच्याकडून वारी येते का वारी. म्हटलं हो वारी येते आमच्याकडून. निवृत्ती ना सांगतो. मग एक काम कर तू फक्त काहीच करू नको फक्त प्रस्थानला जाय. प्रस्थानला जाय 2-4 दिवस फक्त वारीत चाल तरी तुला वारीचं पुण्य आहे. तरी तुला वारीचं पुण्य 2-4 दिवस चाललं तरी वारीचं पुण्य आहे. म्हटले नका महाराज प्रस्थानला गेलो 2-4 दिवस राहिलो आणि रमून गेलो मग काय करायचं. हा कारण इकडे बघ इथं हे हिमान कसं माहिती का. इथं रोज धबी तरणे होऊन नाचतात. म्हातारे तरणे होतात नाचतात. आमचे शंकर नाना वय काय असे नाचतात भजनामध्ये. म्हटले असे माणसं जर बघितले नाही आणि त्यांच्यात जर रमून गेलो तर काय करायचं. हा नका ते आपल्याला जमलं. मग एक काम करायला नुसता प्रस्थानला तू ना फक्त प्रस्थान कर लगेच घरी जाणे करू तरी तुला वारीचं पुण्य. म्हटलं नाही महाराज प्रस्थानला तुझं जाण्याची किती गर्दी असते प्रस्थानला. म्हटले ते प्रस्थानला बी नाही जमणार. मग म्हटले एक काम कर आता तू फक्त पंढरीला जाईल. फक्त असं म्हण फक्त मी पंढरीला जाईल. हा गावकऱ्यांनी जाणार आहे एकादशीला 2 दिवस वाटी असते तर मग पंढरीला जाणार आहे.
वार दशमीची तुझी पंढरी हा जाणार नाही उद्या एकादशीला जाणार आहे अहो आज एकादशी आहे हा जाणार आहे अहो आज पंढरीमध्ये काल आहे पौर्णिमा आहे जाणार आहे तरी वारीचं पुण्य आहे. आता याचे सगळं मी तुम्हाला प्रमाणात सकट सांगितलं असतं पण वेळ आपल्याकडे कमी आहे पण त्याच्यामुळे तुम्हाला फक्त 18 फायदे सांगतो वारीचे कुठं पुण्य आहे. बरं ते म्हटलं नाही पंढरी कुठं म्हणायचं आता इकडे खास घोडावा का तांबाच्या बांधावा का काय करावं पुढं पंढरी चालले नव्हतं. बरं म्हणजे पंढरी तू म्हणूही नको फक्त मनात ठेव म्हणले तरी तुला वारीचं पुण्य आहे म्हणले. नुसतं मग मी पंढरी गेलो मनात ठेव म्हणले नाही म्हणजे मनात येऊ शकत नाही. आता घरी बायका पोर आहे सगळं काय आणि कुठं मला हे मनात येणार आहे पंढरी नाही जमणार म्हणले. मग इतकं सोपं केलं महाराज शेवट 18 सांगतात की तू फक्त एक काम कर अर्धा तास फक्त घरी शांत बस फक्त एकच मनानं पंढरीला जाऊ नये फक्त म्हणले अर्धा तास तू दिवसभर पंढरी करू नको म्हणूही नको पंढरी फक्त अर्धा तास शांत चित्ताना बस. फक्त मी आता डेटोरीहून निघालो बसमध्ये बसलो नाशिकला गेलो नाशिकहून आता पंढरी बस धरली पंढरी उतरलो आता चंद्रभागेवर गेलो चंद्रभागेवर स्नान केलं पुंडलिकराजाचं दर्शन घेतलं पुंडलिकराजाचं दर्शन घेऊन पुढं नामदेवपायचं दर्शन घेतलं पुढे गेलो पाहिलं नाही आता दर्शन केलं पाहिजे डबल गेलो गोपाळपुराकडे गेलो तिथं बारी झाली 36 तास बारी केली आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि आता हे मुक्त झालो आता सगळं प्रदक्षिणा केली सगळं केलं आणि परत बस स्टँडवर आलो बस स्टँडवर येऊन नाशिक गाडी धरली आणि घरी आलो. किती मिनिटात झालं 2 मिनिटात पंढरपूर जाऊन आलो. तू जर असं केलं तरी तुला वारीचं पुण्य आहे. विठ्ठला महाराज एवढं विनवून तुम्हा आम्हाला सांगतात तू हे नाही करता तर ते कर ते नाही करता तर ते कर ते नाही तर ते कर. तरी जर आपण वारी करत नसाल तर एकनाथ महाराज भगवंती सांगतात पिंगळ्यामध्ये हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल तर तुम्ही जाणार दुसरी योनी भेटणार दुसरा येणार हे चालूच राहणार. पण तुम्हाला जे अल्प आयुष्य भेटलंय ना ते तुम्ही हे आयुष्य व्यवस्थित भजनामध्ये घालवा. हे तुकाराम महाराज तुमच्या पायावर आपल्या पायावर दंडवत ठेवून अभंगाच्या दुसऱ्या चरणात सकळांच्या पाया माझे दंडवत तरी पुढे हाच उपदेश नका करून अशा आयुष्याचा का तर तुम्हाला हे आयुष्य अगदी कमी भेटलंय म्हणून महाराज तुमच्या पायावर माझ्या पायावर दंडवत करतात. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या पायावर दंडवत करून सांगावा सकळांच्या पाया माझे दंडवत आणि आपुल आले चित्त शुद्ध करा. तुमचं चित्त शुद्ध करा कारण चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र
तुमचा किती मोठा शत्रू असेल तो तुमचा मित्र होईल. कारण का तर फक्त चित्त शुद्ध पाहिजे माणसाचं. सर्वांग निर्मळ न चित्त जैसे का. चित्त कसं ठेवावं? गंगेच्या पाण्यावाने ठेवावं चित्त. आणि मग महाराज म्हणतात तुमचं फक्त हित कशात आहे तर हित ते करावे देवाचे चिंतन. तुमचं हित फक्त देवाच्या चिंतनामध्ये आहे, देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तुम्ही हित ते करावे देवाचे चिंतन. आणि करून या मन एक विधून फक्त एकाग्र मन करून एकाग्र चित्त करून त्या देवाचं चिंतन करा. देवाचं चिंतन करा. देवाचं चिंतन करा. ते कोणतं चिंतन करा? विठोबा पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला लिखित शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला लिखित शुद्ध करा. आणि महाराज अभंगाच्या शेवटच्या जन्मात काय सांगतात की तुमचं हित कशात आहे? देवाच्या चिंतनामध्ये आहे. जसं व्यापारी ज्याचं हित ज्याच्यामध्ये असतो तो व्यापार तो लवकर यशस्वी होतो, तसं तुमचं हित फक्त देवाच्या चिंतनामध्ये आहे. आणि तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा, यानं तुमचं हित आहे. पण एवढंच महाराज तुमच्या माझ्या पायावर मस्तक ठेवून सांगतात की सकळांच्या पाया माझे दंडवत आणि आपोलाने चित्त सिद्ध करा. म्हणून जोपर्यंत आपल्याला जो हात पाय आपले चालतात तोपर्यंत वारी करा. कारण का जो हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे आणि तीर्थयात्रे जावे चुकू नको. जोपर्यंत आपले हात पाय चालतात ना तोपर्यंत वारी करा, तीर्थयात्रा करा. जितकी तुम्हाला तीर्थयात्रा करते तितकं तीर्थयात्रा करून घ्या. कारण का म्हातारपणात हे काही आपल्याला सर्व काही होणं शक्य नाही. आणि मग आपल्याला वाटतं की बाबांनो तेव्हा जर हे सर्व मी वारी केली असती, तीर्थयात्रा केली असती तर आज मी सर्व वारी वगैरे त्याचा आनंद घेऊ शकलो. पण लोक म्हणतात आता आम्ही जर बॅगा भरून वारीला निघालो ना, लोक म्हणतात अरे काय काम करायचे दिवस आहे तुमचे, वाऱ्या करी द्या, लाजा वाटू द्या, लाजा वाटू द्या. पण मग त्यांना काय करायचं? मग म्हातारपणा आपल्या दिल्लीत म्हातारी म्हणजे हातुडी आहे, मग ती म्हणजे आणि भाऊ मग मी म्हणतो गाडी आली का? गाडी आली. पण त्या हातुड्या खूप वारायच्या नाही तर मग म्हातारे वेळ नाही का नाही आपल्याकडे, मला ते वेळ नाही पुरला. नाही तर खूप चिंतन सांगितलं असतं, विनोद केले असते, पण वेळ नाही पुरला. म्हणून आज इथं सर्व हा समाज उपस्थित आहे. त्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत घालतो. पण तुम्ही सुद्धा काय करा? देवाचं चिंतन करा. जितकं तुम्हाला देवाचं चिंतन करता जितकं नामस्मरण करता येईल. कारण बघा तुकाराम महाराजांनी फक्त शिंक जांभोळी खोकला आणि इतकं महाराजांचं काहीच नाही, फक्त शिंक आली काय तेवढी आणि जांभळी आली काय तेवढी, तेवढाच वेळ वाया गेला. नाही तर महाराजांनी आयुष्यभर फक्त काय केलं तर नामस्मरण केलं. आणि आपण ह्याच्या त्याच्या टवाळक्या करीत बसण्यापेक्षा नामस्मरण करा, तीर्थयात्रा करा. म्हणून ही वारी आहे, ही वारी सार्थक करण्याचा प्रयत्न करा. जिथं जिथं महाराज सांगतील तिथं तिथं त्यांचे नियम पाळत जा. एवढे बोलून मी माझे कीर्तन पुष्प आटोपण्याचा प्रयत्न करतो. रामकृष्ण ज्ञानेश्वर महाबुद्धी